का करतोय मी हे सगळं, कुणासाठी करतोय का हे कळत नाहीये मला सध्या. सुरेखा, पुरुषासाठी ना आपण उत्तम कमावतोय, आपल्या बायकोला चांगलं सांभाळतोय, तिला हवं नको ते बघतोय, ही भावना फार महत्वाची असते. नुसती भावना असून काय उपयोग, काम पण केलं पाहिजे ना. पण काम करतोच आहे ना मी. अहो ते करतातच आतो, पण तुम्ही लोक ना जेवढं काम करता ना त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याबद्दल बोलतात. मग बायकांना तर कामाबद्दल बोलायला पण वेळ नसतो. हे काम करतोय मी. हे बघितलंस कुणाला असं काम करताना? हा बघितलंस? तुला कल्पना नाहीये सुरेखा, डोक्याला काही त्रास आहे माझ्या. सतत टेन्शन असतं, सतत भीती असते. कुणाला कळेल का, तो बघेल का, तिला काही ऐकू येईल का, आणि मग या सगळ्याचा शेवट काय होईल हाच विचार. म्हणजे ना एक बॉम्ब ठेवलाय टिकटिक करणारा कुठेतरी, आणि त्याची टिकटिक मला सतत ऐकू येते, आणि तो कधी फुटणार याचाच फक्त मी विचार करतो. जाऊ दे जाऊ दे, तुला नाही कळणार माझी अवस्था, तुला काय खरं तर कुणालाच कळणार नाही. मग घ्या ना निर्णय. तुम्ही काहीतरी निर्णय घेणार होतात ना, मग ते घ्या ना. सर तुम्ही बोललात तुम्ही पैशासाठी काम करता, हा मी पण पैशासाठी काम करते, पण मला काय वाटतं ना, एकदा आपण ठरवलं ना की आपण हे काम पैशासाठी करतोय, तर मग ते काम आपल्याला आवडतंय नाही आवडतंय याचा विचार नाही करायचा, काम करायचं फक्त. पण आता तुमचं तसं पण नाहीये ना. तुम्हाला ना सतत सतत भीती असते. ती भीती मला नाहीये ना. हा म्हणजे कधी कधी मन मारून काम करावं लागतं, बोलणी खावी लागतात लोकांची, लेडीज बायकांचे तर किती नखरे सहन करावे लागतात. पण काय पर्याय नाही ना. एकदा हातात पैसे पडले ना आणि रात्री घरी गेले ना की मग सकाळपर्यंत कामाचा विचार पण डोक्यात नसतो माझ्या. पण तुमचं तसं नाहीये ना. सुरेखा, गेले 6 महिने एकही क्षण हा विचार माझ्या डोक्यातून गेला नाहीये. अहो मग घेऊन टाका ना निर्णय. कशाला उगाच घोंगडं भिजत ठेवायचं. मला सांगा, तुम्हाला नाही करायचं ना काम, मग नका करू. हा खरंच काय कोणाचं कोणा वाचून अडत नाही. तुम्ही उद्या ही सिरियल सोडली ना तरी सिरियल चालूच राहणार आहे. तुम्हाला पण दुसरी कामं मिळतील, खरंच खरंच मिळतील कामं. तुम्ही घेऊन टाका ना निर्णय सरळ. इतकं सोपं असतं सुरेखा तर कधीच नसतं का केलं मी हे. आता यात काय अवघड आहे. तू बघतेस ना सुरेखा, घर घेतले त्याच्यासाठी पैसे जमा करायचेत मला. आता असं असेल ना तर मग हे काम सोडायचा विचारच सोडा. सगळ्या प्रश्नांची कशी सोपी उत्तर आहेत ना तुझ्याकडे. तसं नाहीये सर. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?